नमस्कार, मी अंजली क्राफ्ट रंजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुंदर असे ब्रोच। आजकाल हे ब्रोच भरपूर ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणूनच कमीत कमी साहित्यामध्ये आणि सोप्यात सोप्या पद्धतीने हे घरच्या घरी कसे बनवता येतील हे आज आपण शिकूयात। आणि अशाच पद्धतीचे ब्रोच तुम्ही लग्नासाठी सुद्धा बनवू शकता बरं का। चला तर मग पाहूया हे ब्रोच कसे बनवायचे। सर्वप्रथम इथे मी एक चार्ट पेपर घेतलेला आहे। या ऐवजी तुम्ही कलरचा पेपर सुद्धा वापरू शकता। यानंतर गिफ्ट पेपर वरती आई आणि बाबा अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते कात्रीने कट करून घ्यायचं आहे। मी इथे सिल्वर कलरचा पेपर वापरलेला आहे, पण तुम्हाला गोल्डन वापरायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता चार्ट पेपर वरती आपल्याला 2 सर्कल करून घ्यायचे आहेत। या सर्कलचा आकार तुम्हाला पाहिजे असलेल्या ब्रोचच्या साईज नुसार तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। चार्ट पेपर वरती आपण 2 सर्कल करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे दोन्ही सर्कल आपण कात्रीने कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर वॅक्स स्ट्रिपचे सुद्धा सेम आकाराचे 2 सर्कल कट करून घ्यायचे आहेत आणि शेवटी आपण एक पुठ्ठा घ्यायचा आहे जो की थोडा पातळ असेल आणि त्याचे सुद्धा असेच 2 सर्कल कट करून घ्यायचे आहे। सर्वप्रथम बेस बनवण्यासाठी आपण सेफ्टी पिन घेणार आहोत। इथे या सेफ्टी पिनाच्या ऐवजी तुम्ही नॉर्मल सेफ्टी पिन सुद्धा वापरू शकता। सर्वप्रथम वॅक्स स्ट्रिपचं सर्कल मध्यभागी अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि 2 बाजूने थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता या कट केलेल्या दोन्ही भागांमधून आपण सेफ्टी पिन लावून घ्यायचं आहे। सेफ्टी पिन व्यवस्थित लावून झाल्यानंतर बंद करून घ्यायचं आहे। आता वॅक्स स्ट्रिपला उलट्या बाजूने परतून घ्यायचं आहे आणि सेफ्टी पिन बोटाने पकडून ठेवायचं आहे आणि वरच्या दिशेने आपण थोडंसं फेविबॉन्ड याला लावून घेणार आहोत। हे असं केल्यामुळे आपला सेफ्टी पिन घट्ट राहतो, पडत नाही आणि ब्रोचचा बेस जो आहे तो पक्का बनतो। आता इथे दोन्ही साइडला अजून थोडंसं मी फेविबॉन्ड लावून घेतलेला आहे आणि आपला पिन हलू नये म्हणून यासाठी याच्यावरती अजून एक वॅक्स स्ट्रिप अशा प्रकारे चिटकवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता हा बेस आपला बनवून तयार आहे। तर यानंतर यावरती पुन्हा एकदा फेविबॉन्ड लावून घ्यायचा आहे आणि आपण जो कार्डबोर्ड कट केला होता म्हणजेच पुठ्ठा अशा प्रकारे आपण तिथे चिटकवून घेणार आहोत। पुठ्ठा व्यवस्थित चिटकवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा एकदा फेविबॉन्ड लावून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी याच्यावरती चार्ट पेपर आपण चिटकवून घ्यायचा आहे। चार्ट पेपर व्यवस्थित चिटकवून घ्यायचा आहे। यानंतर आपण इथे आता ब्रोच बनवायला सुरुवात करूया। आता या चार्ट पेपर वरती आपण जे आई आणि बाबा लिहिलेलं होतं त्यापैकी आई अशा प्रकारे मी चिटकवून घेत आहे। व्यवस्थित असं आपण हे चिटकवून घ्यायचं आहे। हे सर्व चिटकवत असताना आपण मध्यभागी चिटकवून घ्यायचं आहे। आता इथे पहिल्या बेसवरती आई हे नाव चिटकवून झाल्यानंतर दुसऱ्या बेसवरती बाबा हे नाव अशा प्रकारे मी चिटकवून घेतलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता आई आणि बाबा नावाचे हे दोन्ही बेस अशा प्रकारे छान असे जसे मार्केटमध्ये मिळतात तशाच प्रकारे मी हे बनवून इथे रेडी केलेले आहेत। आता यानंतर आपण याच्यावरती थोडं डेकोरेट करूया। आता हे पहा, एका बाजूला निमुळते असणारे अशा प्रकारचे हे मी मोती घेतलेले आहेत। सर्वप्रथम आपण आई हा ब्रोच बनवायला सुरुवात करूया। त्या ब्रोचच्या कडेने थोडंसं फेविबॉन्ड लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या फेविबॉन्ड वरती अशा प्रकारे हे मोती आपण चिटकवत जायचे आहेत। संपूर्ण सर्कल वरती हे मोती चिटकवून घ्यायचे आहेत। तुम्ही सेम ब्रोच ओरिजिनल फुलांच्या कळ्या वापरून सुद्धा बनवू शकता बरं का। पण समजा हे ब्रोच तुम्हाला बनवून विकायचे असतील तर ते तुम्ही अशा प्रकारे बनवून विकू शकता, म्हणजे हे किती दिवस राहिले तरी खराब होणार नाही। आणि तुम्हाला हे विकण्यासाठी बनवायचे असतील तर तुम्ही कळ्यांऐवजी या ठिकाणी अशा प्रकारचे मोती वापरा, म्हणजे ब्रोच किती दिवस ठेवला तरी खराब होणार नाही। तर आता आपले संपूर्ण सर्कल वरती मोती चिटकवून झालेले आहेत, पण हे मोती फिक्स व्हावेत आणि पडू नयेत यासाठी ब्रोचच्या मागच्या साईडने थोडंसं फेविबॉन्ड आपण लावून घेणार आहोत। हे पहा, आणि फेविबॉन्ड वाळल्यानंतर पुढच्या बाजूवर आपण स्टोन चेन लावून घ्यायची आहे। ब्रोचवर व्यवस्थित स्टोन चेन लावून घ्यायची आहे आणि चेन लावून झाल्यानंतर ती एक समान करण्यासाठी अंगठ्याने अशा प्रकारे थोडंसं तिला प्रेस करायचं आहे आणि याच पद्धतीने संपूर्ण ब्रोचवरती आपण स्टोन चेन लावून घ्यायची आहे। आता इथे स्टोन चेन माझी लावून झालेली आहे आणि यानंतर इथे मी लावत आहे छोट्या साईज मधली बॉल चेन। आता समजा तुमच्याजवळ स्टोन चेन आणि बॉल चेन नसेल तर त्याऐवजी तुम्ही छोट्या आणि मोठ्या साईज मधले मणी सुद्धा वापरू शकता।
आणि मोत्यांऐवजी तुम्ही फुलांच्या कळ्या सुद्धा वापरू शकता. फक्त एवढंच, जर तुम्ही फुलांचा ब्रोच बनवला तर तो जास्ती दिवस टिकणार नाही. पण खरं सांगा, तुम्हाला ही आयडिया सुद्धा आवडली ना? की तुमच्याजवळ मोती नसतील तर त्याऐवजी तुम्ही फुलांच्या कळ्या वापरून सुद्धा हा सेम ब्रोच बनवू शकता. तुम्हाला कशी वाटली ही आयडिया मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आता इथे बॉल चेन लावून घेतल्यानंतर आपला सुंदर असा आई नावाचा ब्रोच तयार आहे. तुम्हाला आवडला ना? पटकन व्हिडिओला लाईक करा. आणि आता आपण बनवूया बाबा या नावाचा ब्रोच. हा ब्रोच बनवताना सुद्धा सर्कलच्या कडेने अशा प्रकारे स्टोन चेन चिटकवून घ्यायची आहे. संपूर्ण ब्रोच वरती स्टोन चेन लावून घ्यायची आहे. त्यानंतर स्टोन चेनच्या आतल्या साइडने आपण बॉल चेन सुद्धा अशा प्रकारे लावून घ्यायची आहे. बॉल चेन लावून झाल्यानंतर सुद्धा अंगठ्याने अशा प्रकारे आपण सरकवून घ्यायची आहे, म्हणजे ही लावलेली चेन एक समान दिसेल. तर आता या ब्रोचला अजून थोडस मी डेकोरेट करणार आहे आणि यासाठी इथे मी हे छोट्या साईज मधले मोती वापरलेले आहेत. या मोत्यांची एक मी माळ बनवून घेतलेली आहे आणि ब्रोचच्या कडेने अशा प्रकारे चिटकवून घेतलेली आहे. हा ब्रोच बनवण्यासाठी जी मी डिंक वापरलेली आहे तिचं नाव आहे फेविबॉन्ड. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी फेविबॉन्ड विषयी माहिती पण दिलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा, लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर आता संपूर्ण ब्रोच वरती मी मोत्याची माळ चिटकवून घेतलेली आहे आणि उरलेला दोरा कात्रीने कट करून टाकलेला आहे. आणि आता आपला बाबा नावाचा ब्रोच सुद्धा बनवून तयार आहे. तर अशा प्रकारे आई आणि बाबा असे दोन्ही नावांचे ब्रोच मी बनवलेले आहेत. आणि हे ब्रोच तुम्हाला कसे वाटले मला पटकन कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा. शिवाय तुमच्या जवळच्या नातेवाईकांना आणि जे दागिने बनवतात त्यांना सुद्धा या व्हिडिओची लिंक पटकन पाठवून द्या, म्हणजे सर्वांना कमीत कमी साहित्यामध्ये सुंदर असे ब्रोच घरच्या घरी बनवता येतील. तर अशा प्रकारे आई आणि बाबा नावाचे हे सुंदर असे ब्रोच मी स्वतः माझ्या डोहाळे जेवणासाठी बनवलेले होते. तुम्हाला आवडले का? मला पटकन कमेंट करून सांगा. आणि हो, माझ्या या व्हिडिओला एक लाईक जरूर करा बरं का. शिवाय या व्हिडिओमध्ये दिसणारे फुलांचे दागिने सुद्धा मी स्वतः घरीच बनवले होते आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देत आहे. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. आणि हो, माझ्या या व्हिडिओला लाईक करा बरं का. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे ब्रोच आवडले का. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला दागिन्यांमध्ये नवीन काही शिकायचं असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला ते नक्कीच शिकवीन. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.